अरे भाई कशाला बस झाला ना आता, तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो, बोललो ना भाई, आता तू किती कशाला हे करतोय, चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला, ठीक आहे जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय, हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आले, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घालतात आहे, रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उघड देतो, देतोय तुम्हाला जेवायला देतोय, बरोबर काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही दिली पाहिजे, हा माझून कशाला घुसताय, फक्त एवढंच. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व, काय बोलू दे, अरे काय बोलू द्यायचं आणि येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता, तुम्ही दिली बरोबर, रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. तर फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची मुजोरी आणि मगरुरीची भाषा आपण ऐकलेली आहे. फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा पत्रकारांना शिव्या आणि धमक्यांसाठी आहे का, हा सवाल उपस्थित होतोय. हे पुढारी आहेत की पुढारीच्या वेशातले गावगुंड, हा देखील सवाल उपस्थित होतोय. सत्तेत गेल्याच्या 48 तासातच संजय पाटील यांची ही दमदाटी, फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची मुजोरी आणि मगरुरीची भाषा आपण ऐकली आहे. फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा पत्रकारांना शिव्या आणि धमक्या घालण्यासाठी आहे का, हे पुढारी आहेत की पुढारीच्या वेशातले गावगुंड, हा सवाल त्या निमित्तानं उपस्थित होतोय.